तर सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया उपवासाच्या कचोरीपासून. आता तुम्ही म्हणाल यात नवीन काय आहे? कचोरीसाठी आपण बाहेरचं कवर बटाटा किंवा साबुदाण्याऐवजी वरीच्या तांदळाचं बनवणार आहोत. वरीत प्रोटीन आणि फायबर जास्त असल्यामुळे ती पचायला हलकी आणि उपवासासाठी एकदम उत्तम पर्याय ठरते. मी इथे 1 वाटी वरी तांदूळ घेतला आहे. सगळ्यात आधी आपण हे स्वच्छ धुवून यातलं पाणी निथळून घेऊ. आपलं काम सोपं व्हावं म्हणून मी वरी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. मी इथे 1 कप वरी घेतली होती, म्हणून त्याच्या दुप्पट म्हणजे 2 कप पाणी घालून आणि 3 शिट्ट्या देऊन आपण वरी शिजवून घेऊ. शिजवताना मी त्यात थोडं मीठही घालणार आहे. याचबरोबर मी 1 बटाटाही उकडायला ठेवणार आहे. आपला कुकर थंड होईपर्यंत आपण कचोरीसाठी आतलं लागणारं सारण तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे 1 अर्धा नारळ किसून घेते आहे. नारळाचा खव तयार झाला आहे आणि आता नारळाच्या खवात आपण मिसळणार आहोत 1 हिरवी मिरची. मी इथे बारीक क्रश करून घेतली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याची मात्रा कमी जास्त करू शकता. 1 चमचा किसलेलं आलं, काही बेदाणे, 1 चमचा क्रश काजू, चिरलेली कोथिंबीर, 1 मोठा चमचा दाण्याचा कूट, 1 चमचा पिठी साखर, चवीनुसार उपवासाचं सेंधव मीठ, अर्धा उकडलेला बटाटा क्रश करून घालू. बटाट्यामुळे सारणाला छान बाइंडिंग मिळतं. आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊ. आता आपलं सारण नीट मिक्स झालंय. आपण त्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊ, जेणेकरून आपल्याला कचोरीत भरायला सोपे जातील. पहा, अशा प्रकारे आपल्याला बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. आता आपण कचोरीच्या वरचं सारण तयार करून घेऊ. ही शिजलेली वरी मी एका प्लेटमध्ये काढून घेते. थोडी थंड झाली की लगेच मळायला सोपं होईल. कचोरीचं कवर क्रिस्पी व्हावं म्हणून यात आपण 2 चमचे साबुदाण्याचं पीठ घालणार आहोत. साबुदाण्याचं पीठ नसेल तर तुम्ही ह्याऐवजी राजगिरा, शिंगाड्याचं पीठ वापरू शकता. आता ह्यात मी 2 टेबलस्पून साबुदाण्याचं पीठ घालून घेते. यात अजून आपण अर्धा किंवा 1 उकडलेला बटाटा स्मॅश करून घालून घेऊ. यामुळे आपलं पीठ छान मिळून येईल. लक्षात ठेवा, आपल्याला इथे पाणी अजिबात घालायचं नाही आहे. आता हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावून हे सगळं एकत्र छान मळून घेऊ. पीठ मऊ आणि गुळगुळीत झालं पाहिजे. खूप सैल वाटलं तर थोडं साबुदाण्याचं पीठ अजून घालू शकता. आता ह्या पिठाचा लिंबा एवढा गोळा करून घेऊ. हा गोळा हातात घेऊन फिरवा म्हणजे तो गुळगुळीत होईल आणि थोडा दाब देऊन याला वाटीसारखा आकार देऊन घेऊ. मधोमध आपल्याला एक खड्डा करायचा आहे. आता ह्यात सारणाचा गोळा भरून हळूहळू सगळ्या कडा एकत्र आणू आणि बोटांनी दाबून नीट सील करून घेऊ. जर क्रॅक दिसले तर थोडा तुपाचा हात लावून आपण दाबून घेऊ शकतो. आता हलक्या हाताने थोडा आपण गोलाकार कचोरीसारखा आपण याला आकार देऊ.
आपल्या सगळ्या कचोऱ्या शेप करून झाल्या आहेत. तुम्ही डीप फ्राय करणार असाल तर तेल मध्यम आचेवरती गरम करा आणि सोनेरी रंग येईपर्यंत कचोरी तळून घ्या. आणि बेक करणार असाल तर 180 सेल्सिअस डिग्रीला ओव्हन प्रीहीट करून 12 ते 15 मिनिटं बेक करून घ्या. तुम्ही जर डीप फ्राय न करता अप्पे पॅन वापरला तर ही कचोरी छान गोल्डन क्रिस्पी होते. आता ह्या मी कचोरी अप्पे पॅन मध्ये ठेवते. प्रत्येक मोल्डला मी थोडंसं तूप लावून घेतलं होतं. आता मध्यम आचेवरती झाकण ठेवून आपण या कचोरी शिजवून घेऊ. एक बाजू सोनेरी झाली की हलक्या हाताने पलटू आणि थोडं थोडं अजून ह्यात तूप घालून घेऊ. दोन्ही बाजूला छान गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे. आणि बघा, तेल न वापरता देखील कचोरी किती मस्त कुरकुरीत झाली आहे. थोड्याशा तुपामुळे ही कचोरी अगदी तुपात तळल्यासारखीच लागते. आता ह्या गरमागरम कचोरी सोबत खायला आपण एक झटपट उपवासाची चटणी बनवून घेऊ. खूपच सोपी आहे आणि फक्त काही मिनिटातच तयार होते. एका मिक्सरच्या भांड्यात मी अर्धा वाटी नारळाचे तुकडे घेतले आहेत. 1 चमचा त्यात घातला आहे शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, 1 चमचा आलं, उपवासाचं मीठ, 1 चमचा जिरं, चवीपुरता साखर आणि मिरची. हे सगळं आपण वाटून घेऊ. पहा, आपली आंबट, गोड, तिखट, क्रिस्पी उपवासाची कचोरी तयार झाली आहे. आता ह्याच उकडलेल्या वरीच्या उकडीपासून आपण झटपट अगदी मऊसर दही वडे बनवून घेऊ. हेल्दी पण आणि उपवासालाही एकदम परफेक्ट. ज्याप्रमाणे आपण कचोरी अप्पे पॅन मध्ये तळून घेतली होती त्याचप्रमाणे हे वडे देखील मी अप्पे पॅन मध्ये शिजवून घेतले आहेत. आता हे वडे मी एका पातळ ताकात 10 मिनिटांसाठी भिजवून ठेवते आहे. हे वडे अगदी सॉफ्ट आणि हलके होण्यासाठी ताकात भिजवणं गरजेचं आहे. आता हे वडे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्यावर थंड फेटलेले दही घालू. वरून सेंधव मीठ, भाजलेले जिरे पावडर, लाल मिरची पावडर घालून घेऊ. वर थोडे शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे, कोथिंबीर घालून घेऊ. आणि बघा, किती मऊसर चवदार दहीवडा तयार झाला आहे. चला तर मग आता बनवूया अगदी झटपट असा उपवासाचा डोसा. याला आपल्याला काही फार जास्त साहित्य लागत नाही. डोशाचा बॅटर बनवण्यासाठी आपण इथे अर्धा कप वरीचं पीठ घेतलंय आणि त्यात ऍड करू आपण पाव कप साबुदाणा पीठ, अर्धा टीस्पून जिरे, चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि आलं. आणि आता हळूहळू पाणी घालून बॅटर बनवून घेऊ. मला इथे साधारण 1 कप पाणी लागलं, पण पाणी एकदम टाकू नका, थोडं थोडं करून मिसळा. आपल्याला बॅटर ना फार घट्ट ना पातळ हवंय, अगदी डोशासारखं हवंय. आपण हे बॅटर 10 मिनिटं झाकून ठेवू आणि मग डोसा बनवू. कशा वाटल्या आजच्या तिन्ही रेसिपीज? आशा करते तुम्हाला या रेसिपीज आवडल्या असतील. जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत ही रेसिपी शेअर करा. अजून तुम्हाला अशा कुठल्या नवनवीन रेसिपीज बघायला आवडतील कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा लवकरच भेटू नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत लोभ असावा.